नमस्कार. PM गायकर चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत भेंडीची भाजी. हे 1/2 किलो भेंडी घेतले आहे. ह्याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. टोपात पाणी टाकूया, स्वच्छ धुवून घेऊया. सर्व भेंडी आपण धुवून घेतलो आहोत. आता हे 50 ग्राम मिरची घेतली मी, हिरवी मिरची कट करूया. मिरच्या तुम्ही बारीक कट करून पण टाकू शकता, भाजीला वाटून पण टाकू शकता. मी कट करून टाकत आहे. मिरची कट करून झाले, बाउल मध्ये काढूया. आपण टमाटा कट करूया. एक त्याच्यातले बिया काढून टाकूया. काढून टाकले हे बिया. आता कट करून घेऊया. टमाटा पण कट करून झाला आहे. एक टमाटा कट करून घेतले. एक कांदा एक कट करून घेऊया. शिलटा काढूया. स्वच्छ धुवून घेतले. आता हे कांद्याचं बोड आपण काढून टाकूया. हे कांद्याचं बोड चांगलं नसते, त्याला बारीक कट करून घेऊया. कांदा कट करून झाला आहे, बाउल मध्ये काढले आहे. आता हे भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतलेले कट करून घेऊया. झाले सर्व भेंडी कट करून आपण प्लेट मध्ये काढूया. चला आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटूया, कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते. कढई गरम होत आहे. भेंडीच्या भाजीला साहित्य काय काय लागते बघूया आपण. 1/2 किलो भेंडी घेतले, चांगलं स्वच्छ धुवून कट करून. चवीपुरतं मीठ टाकूया. 50 ग्राम मिरच्या धुवून चांगले कट करून घेतले बारीक. एक टमाटा धुवून चांगलं बारीक कट करून घेतले. एक कांदा धुवून चांगलं बारीक कट करून घेतले. आणि हळद 1 चमच टाकूया. कढई गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकलं आहे. तेल गरम झालं आहे. आपण राई टाकूया 1 चमच. 1 चमच जिरा टाकूया. चांगलं परतून घेऊया. जिरा राई कळला आहे. आपण कांदा टाकून घेऊया. आपण चांगलं परतून घेऊया. चांगला कांदा फ्राय होऊ देऊया. कांदा फ्राय झालाय. मिरची टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. मिरची चांगला फ्राय झाला आहे. कांदा पण झाला आहे. एक टमाटा टाकून घेऊया. गॅस स्लो करूया. छोट्या चमचने 1 चमच हळद टाकूया. त्याला पण परतून घेऊया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. भेंडी टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. त्याला पाणी घालायचं नसते, वाफेवरच शिजून जात असते. 4 मिनिटं झाकून ठेवूया वाफेवर. गॅस स्लो करूया. 4 मिनिटं झाले. आपण बघूया भेंडीची भाजी आपली शिजली का. बिना पाणी टाकता किती छान शिजली आहे. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. किती छान शिजली आहे, मऊ मऊ. गॅस बंद करूया आपण. चपाती बरोबर पण खाऊ शकता, भाकरी बरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.